नमस्कार मंडळी, आज मी बनवली आहे खूपच चविष्ट आणि झटपट अशी कोळंबी बिर्याणी. ताजी कोळंबी, सुगंधी मसाले आणि बासमती तांदूळ यांची परफेक्ट जुळवाजुळव. चला तर मग बघूयात. इथे आपण पाहू शकता, मी कोळंबी आधी स्वच्छ करून आणि धुवून घेतलेली आहे. आता आपण कोळंबीला मॅरिनेट करणार आहोत. त्यासाठी घेत आहे मीठ 1 चमचा हळद आणि 1 चमचा आगरी मसाला आणि आलं लसूण पेस्ट. हे सगळं घालून आपण मॅरिनेट करणार आहोत. 10 मिनटासाठी हे मॅरिनेट करत ठेवायचं आहे आपल्याला. इथे मी 2 वाटी बासमती तांदूळ घेतले आहेत. ते नीट धुवून 20 ते 30 मिनटासाठी भिजत ठेवायचे आहे. तांदूळ भिजवल्यामुळे बिर्याणी छान सैल आणि सुगंधी होते. आता आपण बिर्याणीसाठी मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी मी घेत आहे 1 वाटी छोटं नारळ किसलेलं, 1 छोटा कांदा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 आल्याचं तुकडं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिना आणि काश्मीरी मिरची पावडर. या सगळ्याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे घेतले आहेत 3 कांदे. लांब लांब असे बारीक चिरून घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 टोमॅटो घेतले आहेत बारीक चिरलेले, पुदिना घेतला आहे आणि हे काही खडे गरम मसाले घेतले आहेत. त्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, स्टारफूल, लवंग, काळी मिरी आणि 2 हिरवे वेलची घेतलेली आहे आणि कोथिंबीर घ्यायची आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या 1 पॉट प्रेशर कुकर बिर्याणीला. त्यासाठी मी घेत आहे 3 चमचे इतकं तूप आणि अंदाजे 2 चमचे इतकं तेल. तेल आणि तूप छानपैकी गरम झाल्यावर आपण आता त्यामध्ये आपले सर्व खडे गरम मसाले टाकून घेणार आहोत. आणि ते छान मिक्स करणार आहोत. आता आपण टाकणार आहोत कांदा. तोही छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आपल्या खडे मसाल्यांसोबत. आणि आता कांदा लवकर शिजण्यासाठी आपण त्यामध्ये टाकत आहोत 1 चमचा मीठ. ह्यामुळे आपला कांदा लवकर शिजण्यास मदत होईल. आपण ही आजची कोळंबी बिर्याणी पाण्याऐवजी नारळाचं दूध घालून करणार आहोत. त्यासाठी मी 1 छोटा नारळ घेतला आहे. त्याची बारीक कापं करून घेतली आहे. त्याला आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत. आता आपण ते स्ट्रेन करणार आहोत. आपलं नारळाचं दूध रेडी आहे. इथे पाहू शकता आपला कांदाही छान शिजलेला आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत बिर्याणीसाठी तयार केलेला मसाला. तोही छान कांद्यासोबत एकजीव करून घ्यायचा आहे. त्याचं रॉ स्मेल जाईपर्यंत आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतायचं आहे. इथे आपण पाहू शकता आपला मसाला छान शिजलेला आहे. आणि आता आपण टाकत आहोत बारीक चिरलेला टोमॅटो. तोही छान एकजीव करून घ्यायचा आहे मसाल्यासोबत. इथे आपला टोमॅटोही छान शिजलेला आहे, पाहू शकता. आता आपण यामध्ये काही मसाले टाकणार आहोत. 2 चमचे हळद, 2 चमचे धने पावडर आणि 1 चमचा आगरी मसाला आणि 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी टाकत आहे पुदिना आणि कोथिंबीर. तर हेही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पुदिना आणि कोथिंबीर खूप इम्पॉर्टंट आहे कोणत्याही बिर्याणीमध्ये. बघा आपला मसाला किती छान तयार झालेला, मसाला छान शिजलेला आहे. आता आपण मॅरिनेटेड कोळंबी मसाल्यांमध्ये टाकत आहोत. छान एकजीव करून घ्यायचं आहे मसाल्यांसोबत. 2 ते 3 मिनिटं शिजू द्यायचं आहे. त्यानंतर आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत 2 वाटी कोकोनट मिल्क आणि तेही छान एकजीव करून घ्यायचं आहे.
एक उकळी आल्यानंतर आता आपण त्यामध्ये बासमती राईस जे आपण 30 मिनटं सोक करून घेतले ते ॲड करायचं आहे आणि तेही छान एकजीव करून घ्यायचं आहे हलक्या हाताने. आता मी कुकरचं झाकण लावणार आहे. शिट्टी लावायची नाही आहे आणि हे आपल्याला मीडियम लो फ्लेमवर 10 मिनटं शिजवायचं आहे. 10 ते 12 मिनटं शिजल्यानंतर आता मी गॅस बंद करून कुकर ओपन करून बघणार आहे. बघा आपली बिर्याणी खूप अशी छान तयार झाली आहे. भात कसा मोकळा मोकळा शिजलेला आहे पाहू शकता तुम्ही. इथे मी सर्व करते कोशिंबीरसोबत. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी ही बिर्याणी नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा.